जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आज आपण बघणार आहे पॉइंटचा गुणाकार भागाकार सेकंदात उत्तर येतं. सगळ्यात सोपं आहे. हे कितीही तुम्हाला विचित्र दिसत असला प्रश्न तरी त्याला आपण ओळखीचं बनवूया काही सेकंदामध्ये. बघा, आता पहिला प्रश्न आहे. काही लोड घेऊ नका, एकदम सोपं उत्तर आहे. असे प्रश्न जर दिसले तर खुश व्हायचं आणि लगेच उड्या मारत फिरायचं आणि पुन्हा जागेवरून बसायचं. पेपर चालला जाईल ना. बघा, काय 25 गुणिले 25 म्हणजे 625. पॉइंट नंतर एक नंबर, पॉइंट नंतर दोन नंबर, टोटल नंबर किती येणार पॉइंट नंतर? 3. आलं उत्तर. कळालं? आता याच्यातही घोळ कधी होईल माहिती का? समजून घ्या. जर एका स्थानी 5 असेल, काय असेल? 5 किंवा 0 असेल. काय? ऐकून घ्या. हे जेव्हा मी सांगतो, तुम्ही तेच डोक्यात टाकता आणि तसेच ऑप्शन मारता. पण एका स्थानी जर 5 असेल आणि त्याच्यासोबत जर समसंख्या आली, कोणती संख्या आली? समसंख्या. समजलं? काय? एकक स्थानी 5 असेल आणि त्याच्यासोबत जर समसंख्या आली, कोणती संख्या? समसंख्या, तर असं उत्तर मारायचं नाही. समजलं? किंवा 0 आलं. काय आलं? 0. आता हे तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत एक्झाम्पल येणार नाही. टाकलेले मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला त्या त्या एक्झाम्पल मध्ये. 5 आणि त्याच्यासोबत समसंख्या आला तर 5 नंतर 2, 5 नंतर 3 असे ऑप्शन मारायचे नाही. किंवा 0 आलं. काय आलं? 0. तरी मग पॉइंट नंतर एक नंबर आहे, पॉइंट नंतर दोन नंबर आहे, डायरेक्ट पॉइंट नंतर 3च नंबर येतील असं मनात आणायचं नाही. कधी? 0 किंवा 5 सोबत समसंख्या. कारण 5 सोबत समसंख्या म्हणजे शेवटी एकक स्थानी काय येणार? 0 येणार. ठीक आहे, कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. बघा, आता आलं 0. आता थोडंसं ध्यानावर राहायचं. पॉइंट नंतर 2 नंबर, लगेच इथं पॉइंट नंतर 2 नंबर असं असतं. आता जर इथं जर पॉइंट नंतर 2 नंबर असते तर तुम्ही मारून दिलं असतं. बरोबर? काय करायचं अशा वेळेस? आता समजून घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी एक एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. 2 पॉइंट आहे. किती पॉइंट आहे? 2. तर 2 शून्य कटले, झालं तुमचं उत्तर. कळालं? 2 पॉइंट सोबत किती शून्य कटले? 2. उरले किती शून्य? 2. हे तुमचं उत्तर. काय येईल? 3 नंबर. काही अवघड? सिंपल आहे. कळालं? याचं बेसिक सांगू का एकदा? बघ, 15.75 ला 1575 भागीला 100 लिहू शकतो आपण. बरोबर? मग याला जर 10,000 न गुणलं तर काय कट झाले? हे 2 शून्य, 2 शून्य. हेच आपण एकाच लेवलला केलं. जास्त डीप मध्ये गेलो का? नाही. 2.20 कट. किती उत्तर आलं? ते 2 शून्य उरलेले देऊन टाकले. काही अवघड? नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला मी म्हटलं इकडे बघा, 5 5 आहे का? आहे का? 0 आहे का? नाही. विषय खल्लास. पॉइंट नंतर 3, पॉइंट नंतर 1. पॉइंट नंतर किती नंबर येतील? 4. कळालं? 5 आणि 0 आलं तेव्हा थोडंसं शांत व्हायचं आणि विचार करायचा. समजलं? नेक्स्ट. 0 आहे का बघा पहिले? आहे का? नाही. पॉइंट नंतर 1, पॉइंट नंतर 2. पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे? 3 नंबर. व्हेरी गुड. काय आहे रे? शेवटी 0 आहे का? नाही. शेवटी 5 आहे का? नाही. मग पॉइंट नंतर 1, पॉइंट नंतर 2, पॉइंट नंतर 3. टोटल पॉइंट नंतर 6 नंबर. 3 नंबर. 0 आलं? 0 आलं की थोडस असा श्वास घ्यायचा मोकळा. सर्दी झालेली नाही पाहिजे. हा, बघा, आत्ताच काय बोललो थोड्या वेळापूर्वी, 2 पॉइंट सोबत 2 शून्य कॅन्सल म्हणजे उत्तर फक्त 8,538. 4 नंबर. समजलं? 2 पॉइंट न 2 शून्य खाऊन घेतली. नेक्स्ट. खूप सोपं असतं रे. 2 शून्य, बघा, 2 शून्य 2 पॉइंट कट, 1 शून्य बाकी आहे. किती शून्य बाकी आहे? याच्यापेक्षा इझी काय असणार रे मॅथ मध्ये? 1 2. 5 आहे, थोडस सायलेंट व्हायचं. पण 5 सोबत समसंख्या आहे का? नाही. झाला प्रश्न इझी. पॉइंट नंतर 1 नंबर, पॉइंट नंतर 2 नंबर, पॉइंट नंतर 3 नंबर, पॉइंट नंतर किती? ठीक आहे. आता कसं कधी कधी काय होतं, हे मोजून पण आपण कधी कधी बाय मिस्टेकली डी मारून येतो. नजर चुकीचा खेळ आहे, तर परफेक्ट मोजायचं एकदा. पॉइंट नंतर 3, पॉइंट नंतर 3, टोटल किती नंबर आहे? 6. समजलं? नेक्स्ट. काही नाही, 5 आणि 0 चेक करायचं, नसेल तर डायरेक्ट आन्सर मारायचं.
पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 3, टोटल पॉईंट नंतर 6 नंबर, 1 नंबर म्हणजे ए नंबर. हा आलं शून्य. आता बघा 5 सोबत कोणती संख्या आली? समसंख्या. आता थोडेसे सायलेंट व्हा. आता पॉईंट नंतर किती नंबर आहे हे तुम्ही उत्तर मारू शकत नाही. याला तुम्हाला सॉल्वच करावं लागेल. 25 गुणिला 25 गुणिला 12. ठीक आहे. 25 गुणिला 25 म्हणजे 625 गुणिला 12. 12 पंच 60, हातचे 6. 12 गुणिला 2 24, 24 आणि 6 30, हातचे 3. 12 सेकंद 72 आणि 3 75. म्हणजे उत्तर आलेले तुमचं 7500. आता पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 1 नंबर म्हणजे टोटल पॉईंट नंतर नंबर किती? 4. मग पॉईंट नंतर 4 नंबर, बरोबर. पॉईंट नंतर किती नंबर आले? 4. सुरुवातीला गुणाकार करून घेतला सिंपली, त्याच्यानंतर पॉईंट नंतर नंबर मोजले. पॉईंट नंतर किती नंबर आहे? 4. आता हा ऑप्शन तुम्हाला मी बोललो की शेवटच्या शून्याला काही महत्व नसते. याला तुम्ही 0.750 म्हणा तरी करेक्ट आहे. याला तुम्ही 0.75 म्हणा तरी करेक्टच आहे. कळालं? काय उत्तर येईल? हे नंबर. ठीक आहे. आता एकदा बघा, अमरावती पोलीस 2023, गडचिरोली, बीड, पिंपरी चिंचवड, अकोला, नवी मुंबई, यवतमाळ 7 वेळेस रिपीट झालेलं आहे. का रिपीट झाला समजला सर? कळालं ना? बरोबर आहे ना? आता समजलं 5 आणि त्याच्यासोबत समसंख्या आली की काय होतं? नेक्स्ट सांगा, पटकन तोंडी सांगा. अरे हे सोडवायची गरजच नाही ना. हे सोडवायची गरजच नाही. युनिट प्लेसला 1 येऊ शकतं का एकक स्थानी? नाही येऊ शकत. 5 गुणिला 5 गुणिला 5 125. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर टोटल 4 नंबर. सांगा, तुम्ही सांगा, पटापट पटापट सांगा. सोडवायचं नाही, सोडवायचंच नाही. 3 नंबर सोडवायचं कधी? 5 आणि 0 तरच 7 लावायचा, नाही तर सोडवायचं नाही. 5 आणि 0 नाही, सोडवा पटकन तोंडी. 4 नंबर. पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 2, टोटल पॉईंट नंतर नंबर किती? 4. ठीक आहे. परत तीच गोष्ट परत परत रिपीट करतो सर्वांसाठी. काय? 5 आणि समसंख्या असेल तेव्हा थोडं सायलेंटली सोडवायचं, किंवा 0 असेल तेव्हा थोडं आरामानं सोडवायचं. डायरेक्ट उत्तर मारायचं नाही. आता 5 आणि 0 आहे, सॉरी 5 आणि काय आहे? समसंख्या आहे, म्हणजे सायलेंटली सोडवा. तसंही सायलेंटली सोडवण्याची काही गरज नाही याला. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. का? कारण ऑलरेडी उत्तर काढून दिलेलं आहे. पॉईंट नंतर नंबर किती? 2. पॉईंट नंतर नंबर किती? 1. म्हणजे पॉईंट नंतर नंबर किती यायला पाहिजे? 3. पॉईंट नंतर 2 आहे, पॉईंट नंतर 1 आहे, पॉईंट नंतर नंबर किती यायला पाहिजे? 3. आता 82,560 तर उत्तर नाहीये, आहे का? नाही. पण 82.56 हे तर असायलाच पाहिजे का नाही आपल्या आन्सर मध्ये. मग उत्तर काय येणार? 82.56. तुम्हाला सांगितलं मी 82.560 या शेवटच्या शून्याला तुम्ही काढून जरी टाकलं तरी चालतं. कळालं? नेक्स्ट 0 आहे, थोडस सायलेंटली सोडवा. 12 गुणिला 13 156. इकडे बघा, 156 येणार ते ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ना. तुम्ही थोडं डोकं वापरा ना. तुम्ही काय करता? 12 36 ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ऑलरेडी 156. किती दिलेलं आहे? 156. पण हे 13 घेतले आपण, हे किती घ्यावं लागेल? 120 म्हणजे 1560. समजून घ्या, वरतून फक्त 13 घेतले, इकडून कितीचा गुणाकार केला? 120 चा. आता हे झालं 1560. पॉईंट नंतर नंबर किती? 3. पॉईंट नंतर नंबर किती? 2. आपले टोटल पॉईंट नंतर 5 नंबर यायला पाहिजे. 1 2 3 4 आणि 5. 0.01560. आता तुम्हाला काय बोललो मी? शेवटचं शून्य कट करा, नसेल तर ते तुमचं उत्तर काय राहील? ठीक आहे, ही एक गोष्ट. किंवा थोडस एक लेवल वरती जाऊन सांगतो, थोडस लक्षात ठेवा. युनिट प्लेसला 0 दिसतंय कुठं? दिसतंय का? हो का नाही? नाही. पण कॅल्क्युलेशन मध्ये 0 येऊन राहिलं का नाही? मग 0 कट करा डायरेक्ट, कारण ऑप्शन मध्ये ते 0 नाहीये. डायरेक्ट इथून कट करा. 12 गुणिला 13 करा, किती येईल? 156. आता 0 कट केल्यानंतर पॉईंट नंतर 3 आणि पॉईंट नंतर 1, 4च नंबर उरतात. म्हणून ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही. कळालं का? तुम्ही बाय मिस्टेकली काय करणार? पॉईंट नंतर इथे 2 नंबर पकडणार. किती पकडणार? 2. आपल्याला पकडायचा किती सध्या? 1.
कारण ऑप्शन मध्ये शून्य नाहीये म्हणून आपण इथेच शून्य कमी करून घेतला. पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 3 नंबर, पॉईंट नंतर किती नंबर यायला पाहिजे 4. 1 2 3 हे डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाईल. समजलं? त्या पद्धतीनं सोडवायचं त्या पद्धतीनं सोडवा. माझं सांगणं काम आहे. तर हे सोपं वाटतं. हे तर सोपंच आहे. सगळ्यात सोपं हेच आहे. कळालं ना? नेक्स्ट सांगा पटकन. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर किती नंबर यायला पाहिजे 3. डोक्यात एक गोष्ट टाका. 5 आणि समसंख्या किंवा शून्य असेल तेव्हा शांततेनं सोडवायचं. शून्य आहे, थोडं शांत घ्या. 4 गुणिला 100 400 किती आलं? 4. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? पॉईंटचा विचार नाही करायचा गुणाकार करताना. 4 गुणिला 100 400. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 4. 4 नंबर आले पाहिजे. 1 2 3 4. ठीक आहे. असा ऑप्शन आहे का सांगा? आहे का? नाही. मग हे शेवटचे 2 शून्य आहे? बर, एक नंबर. जर नसता तर याचं उत्तर काय असतं? 0.04. हे उत्तर याचं बरोबरच आहे. हा, नेक्स्ट सोडू शकता, काही विषय नाही. हे पण शून्य आहे आता. ठीक आहे. शून्य असले की मी सांगतो. जे सुटले 18 वगैरे ते नंबर लिहून चला, कमेंट मध्ये टाकत चला. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 4. 4 नंबर आहे टोटल. किती नंबर आहे? 4. आता तेवढं लक्षात राहू द्या. गुणाकार जर केला 3 3 3 3 3, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2 ची पॉवर 1, 2 ची पॉवर 2, 2 ची पॉवर 8 पर्यंत कॅल्क्युलेट करा. 3 ची पॉवर 1, हे 3 ची पॉवर 5 पर्यंत कॅल्क्युलेट करून ठेवा. पाठ पाहिजे, पाठ. 3, 4 ची पॉवर 1, ही पण 4 ची पॉवर 5 पर्यंत, आणि चौथं 5 ची पॉवर 1, ही 5 ची पॉवर 4 पर्यंत. एवढे तुमच्या नजर खालून गेलेलं पाहिजे. हे जर तुम्हाला माहित असेल 3 ची पॉवर 5 म्हणजे 3 चा 5 वेळेस जर गुणाकार केला तर उत्तर किती येतं? 243. आता इथे हे सोडवण्याची पण गरज नव्हती, कारण ऑप्शन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. पण तुमचा स्पीड वाढण्यासाठी हे तुम्हाला गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. व्हिडिओ बघताना जेव्हा इथे येसाल तुम्ही तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायच्या. आता उत्तर आलं 243, पण इथे एक शून्य आहे. ठीक आहे, बरोबर. ते शून्य देऊन टाका. इथे एक शून्य आहे. समजून घ्या, प्रश्न जेवढा दिसतो तेवढा सोपा नाहीये. हा शून्य देऊन टाकला, हा 30चा शून्य देऊन टाका. परत शून्य आहे का कुठं? नाही. आता मोजा. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 4. टोटल किती नंबर आहे? 6. पॉईंट नंतर टोटल नंबर किती यायला पाहिजे? 6. काय भाषा बेजार करत आहे? पाऊस पडला की तसं होतं. पॉईंट नंतर नंबर 7 आहे का? बर, ओके. 3 आणि 3 6 आणि 1 7. आता असा ऑप्शन बघायचा आपल्याला. तर तुम्ही काय करा, असा ऑप्शन शोधायच्या अगोदर इकडे लक्ष द्या. आता तुम्ही ऑप्शन बघितले तर कन्फ्युज होता का नाही? तर इकडे बघा, 2च्या अगोदर किती शून्य आहे? 2. तर असा एकच ऑप्शन मिळेल तुम्हाला. 100% सांगतो, 2च्या अगोदर 2 शून्य असणारा एकच ऑप्शन मिळेल. कारण शेवटी शून्याची ऍडजस्टमेंट करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण ते उत्तर एकच राहील. म्हणजे जर शेवटी त्यांनी 1 शून्य दिला, 2 शून्य दिले किंवा 3 शून्य दिले तरी ते तिन्ही पर्याय काय दाखवून राहिले? एकच उत्तर दाखवून राहिले. म्हणून त्यांना जर घोळ करायचा असेल तर ते 2च्या अगोदर करतील. बघून घ्या. आहे, समजलं का? तुमचं उत्तर कसंही येऊ द्या, तुमचा हा पॅटर्न बदलणार नाही. पॉइंट नंतर 002 हाच पॅटर्न राहणार. तेच तुमचं करेक्ट उत्तर. बरं, समजलं काय काय केलं? या 3चा शून्य देऊन टाकला आणि या 3चा शून्य देऊन टाकला. 3चा 5 वेळेस गुणाकार 243 होतो. हा क्वेश्चन समजला का? परत सांगायचा. नेक्स्ट. 5 चूक 20 होतात. लिहून टाका. पॉइंट नंतर नंबर किती? टोटल नंबर 4. 1 2 3 4. आता तुम्हाला मी आत्ताच काय बोललो मागच्या क्वेश्चन मध्ये ते सोडून द्या. पॉइंट नंतर 002 असंच उत्तर आहे तुमचं बी नंबरचं. बघा, तुम्हाला एक गोष्ट कळत असेल, जसं जसं लेक्चर समोर समोर जातं तशा तशा ऍडव्हान्स गोष्टी तुम्ही शिकत चालता. बरोबर आहे, करेक्ट आन्सर येण्याच्या. ही सिस्टीम बदलणारच नाही. पॉइंट मध्ये ही गोष्ट आपल्या कामीची आहे की पॉइंट नंतरचा तो पॅटर्न सेमच राहील. 0 0 आणि 2. मग त्यांनी काही टाकू द्या पुढं, हे 3 नंबर बदलतील का? त्यांनी 200 घेऊ द्या, 2000 घेऊ द्या किंवा फक्त 2 घेऊ द्या, पण 0 0 2 हे बदलणार नाही.
नेक्स्ट कमेंट बॉक्समध्ये नंबर लिहून ठेवायचे कमेंट बॉक्सवाले. 3.5 गुणिला 100 3500 उत्तर येणार. किती येणार? 3500. कारण सरळ सरळ पॉईंट काढून गुणाकार करून घेतला. 35 गुणिला 100 3500. पॉईंट नंतर एक नंबर म्हणजे पॉईंट नंतर एक नंबर 350. नेक्स्ट कमेंट बॉक्स. आता 5 चोक 20 20 चोक 80. पॉईंट नंतर नंबर 1 2 3. मग 1 2 3 पॉईंट नंतर 1 2 3 नंबर आले पाहिजे. ती सगळं सोडून द्या. सरांनी काय सांगितलं आत्ताच की ही सिस्टीम बदलणार नाही. काय 0.08 एवढं बघा फक्त. बस उत्तर तुमचं ते कोणतं आहे? बी नंबर. सोपं आहे. हे अवघड नाही. बघा 9 घ्या घेतले. ते 9 घ्या घेतले. ते 9 आणि खाली पण 9. 9 आणि 9 कॅन्सल. उत्तर किती आलं? 81. पहिलं पाऊल. आता दुसरं पाऊल. पॉइंट नंतर वरती नंबर मोजा. 1 2 आणि 3 टोटल 6 नंबर. पॉइंट नंतर नंबर खाली 4. 2 नंबर वरती शिल्लक आहे. 2 शिल्लक वरती आहे तर तेवढे शून्य खाली द्यायचे. परत सांगू वरती किती नंबर आहे? 6. पॉइंट नंतर खाली किती नंबर आहे? 4. पॉइंट नंतर वरती 2 नंबर शिल्लक आहे तर शून्य ऑपोजिट साइडला म्हणजे छेदात द्यावे लागतील. किती? 2. आणि हे तुम्हाला सोडवता येतं. 2 शून्य म्हणजे किती पॉइंट? 2 पॉइंट 0.81. ठीक आहे. हे मी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. किती नंबरचं लेक्चर? 21 नंबरचं बहुतेक ना. इथं लिंक टाकून देईल. त्या लिंकवर बघायचं तुम्ही. 37 गुणिला 3 खाली 111. आता तुम्ही जर ऑप्शन बरोबर बघितले सगळे बघा. ऑप्शन म्हणजे तुमचं अर्ध सोल्युशन आहे. तुम्ही जर ऑप्शन बघितले तर याचं उत्तर 1 येऊन राहिलं. किती येऊन राहिलं? 1. कारण 37 गुणिला 3 111. 111 भागेला 111 उत्तर किती येणार आहे? ऑप्शन दाखवून देऊन राहिले तुम्हाला. किती उत्तर आलं? 1. पॉइंट नंतर नंबर मोजा वरती 6 खाली 2. बरोबर. किती पॉइंटचा फरक आहे? 4. मग 4 शून्य तर द्यावं लागतील. आता तेवढे जेवढा फरक तेवढे शून्य. कुठे द्यायचे ते ठरवावं लागेल. अंशात जास्त नंबर आहे तर शून्य कुठे द्यावं लागतील? छेदामध्ये. मग 1च्या खाली किती? 1 2 3 4. म्हणजे 4 शून्य तर पॉइंट नंतर नंबर किती लागतील? 4. मग 1 आहे 2 3 4. 4 शून्यासाठी पॉइंट नंतर 4 नंबर. कोणतं उत्तर आहे? नेक्स्ट सोडू शकता. 28 कमेंट बॉक्स मध्ये घ्या. आपण कमेंट बॉक्स मध्ये घ्या. 16 भागीला 0.16 भागीला 48 आहे. काही अवघड नाही. ठीक आहे. हे एक सांगतो. पॉइंट नंतर सारखे नंबर जर असेल ना तर विचारच करायचा नाही. 16 भागीला 48 सरळ सरळ. पॉइंट नंतर 2 नंबर. पॉइंट नंतर 2 नंबर डायरेक्ट कटून गेले ते. 16 1 16 16 त्रिक 48. याचं उत्तर येतं 0.33. पर्सेंटेज जर शिकले तुम्ही तर ह्या गोष्टी तुम्हाला इझिली क्लिक होतील पटापट. 3 नंबर. नेक्स्ट हे सांगा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये 30 नंबरचं. हे पण सांगता येईल का घ्यायचं सांगा बरं. घेऊ का? बरं पुढचं देतो मग एक. 42 गुणिला 16 गुणिला 7. काही डाऊट? सिंपल. 49 गुणिला 8 गुणिला 6. पटापट भाग देत चला. 8 दुनी 16. ठीक आहे. 6 7 42 7 7 49 म्हणजे फक्त 2 उरले. किती उरले? 2. झालं. सोडवायची गरज पण नाही पडली ना. पॉइंटची ऍडजस्टमेंट करायची गरज पडली का? नाही. आणि करायची जरी गरज पडली असती. पॉइंट नंतर वरती नंबर किती आहे? 5 आणि खाली पण 5 आहे. बरोबर आहे. 5 5 कटले त्याच्यामुळे पॉइंट मध्ये उत्तर आलं नाही. 15 32 15 32 आहेच का त्याच्यात? तेच उत्तर आहे ना. किती कधी कधी बघा कसे प्रश्न विचारतात. काय उत्तर येईल?
पॉईंट कटला असं जर असतं समजा, बघा तुम्हाला याच्यात व्हेरिएशन दाखवतो. 15/32 असतं 3.2. त्याचं उत्तर सांगा किती आलं असतं? 150/32. व्हेरी गुड. हे नसतं उत्तर, याला कट करावं लागलं असतं. 75/16. बघा दिसायला सिंपल दिसतो, पण उत्तर कुठे घेऊन जातं कधी कधी बघा. ठीक आहे, एका पॉईंटनं उत्तर कुठे गेलं कळालं? किंवा समोर अजून याला सोडवलं, म्हणजे अजून यांना पॉईंट मध्ये दिलं असतं त्यांनी. 16×64 बरोबर. खाली किती उरले? 11. 11 म्हणजे 110. 110 म्हणजे कितीचा भाग देईल? 16×96 म्हणजे 14. 140. 16×8 128 म्हणजे किती उरले? 12. 16×7 100 म्हणजे जवळपास किती म्हटलं मी? 16×8 16×7 16×5 हे त्याचं उत्तर येईल. एकदा कन्फर्म करा, चुकू शकतं पण 99% चुकणार नाही, हेच उत्तर असेल. जाऊ शकतो एक्झामिनर कुठे बी, तुम्हाला विचारून जाणार आहे का? नाही. इकडे बघा, असे प्रश्न खूप इझी असतात. इकडे लक्ष द्या, ते सोडून द्या सगळं. याचं उत्तर 91 आहे का नाही? मग याला जर 91 खाली आणलं तर याचं उत्तर किती येणार? 63 येणार. किती येणार? 63. कळालं? पॉईंट नंतर वरती नंबर किती आहे? 3. समजून घ्यायचं मी काय बोलतो तर. पॉईंट नंतर नंबर किती खाली? 1. बघा याचं उत्तर जर 91 आहे तर 91 इकडे आणल्यावर याचं उत्तर किती येणार? 63 येणार. नाही समजलं? सगळे 63च. ठीक आहे. वरती 2 पॉईंट शिल्लक आहे म्हणजे किती शून्य द्यावं लागणार? 2. जिकडे शिल्लक आहे त्याच्या विरुद्ध बाजूला 2 शून्य ऍडजस्ट करावं लागतील. काय उत्तर येणार? 0.63. पॉईंट नंतर 2 नंबर द्यावे लागतील 2 शून्यासाठी. बर सांगा, समजत आहे? फास्ट नाही जास्त, खूप सोपं आहे. हे तुम्ही सोडू शकता मग कमेंट बॉक्स मध्ये. हे सोडवा. बघा सिंपल ठेवा एक्झाम आणि एक्झाम्पल. 1×3 3×1 3 खाली किती आहे? 15. आता 3×1 3 3×5 15. 1/5 म्हणजे 0.2. इथपर्यंत क्लिअर आहे? लगेच खुश होऊन उत्तर मारू नका. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 1 नंबर, टोटल नंबर किती आहे? 3. सिंपल. काय मी शिकवते तसं स्टेप बाय स्टेप अप्लाय करा. मॅथमॅटिक्स इझी आहे तुम्हाला. पॉईंट नंतर 2 नंबर. ठीक आहे. पॉईंट नंतर 1 नंबर वरती जास्त आहे ना, मग शून्य कुठे द्यावं लागेल? खाली. आता ऑलरेडी जर इथं 0.2 आहे आणि अजून खाली 10 आले म्हणजे शून्य अजून आत जाईल, पॉईंट इकडे सरकेल म्हणजे 0.02 असं उत्तर येईल. एक पॉईंट ऍडजस्ट करावं लागेल नाही का शून्यासाठी? मग पॉईंट नंतर ऑलरेडी 1 नंबर होता, आता किती होतील? 2 होतील. किती उत्तर? 3 नंबर. असे प्रश्न खूप धोकादायक असतात, दिसतात सोपे पण उत्तर वेगळंच येऊन जातं. कसं बघून घ्या. 5/0.125 आहे. ठीक आहे. पॉईंट काढला, हेच येते जे मी सांगितलं तेच आहे. वरती पॉईंट नंतर नंबर किती आहे? 0. खाली किती आहे? 3. पॉईंट नंतर खाली नंबर 3 आहे, तर आपल्याला 3 शून्य ऍडजस्ट करावं लागतील. कुठं? अंशामध्ये. म्हणजे 5 ला किती गुणावं लागेल? 3 शून्य. कळालं? आणि खाली किती होतील? 125. आता हे आपल्या मेथडनं सांगितलं. तुम्हाला जर डायरेक्ट करायचं असेल तर डायरेक्ट कसं करा बघा. डायरेक्ट जर करायचं असेल तर खाली पॉईंट नंतर 3 नंबर आहे, वरती काही आहे का? नाही. डायरेक्ट 3 शून्य टाकून द्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. 125 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 8 एवढं लक्षात ठेवा फक्त. भरपूर. ठीक आहे. किंवा 4 पण, आता 2 का सांगितलं मी बघून घ्या. 125 गुणिला 2 म्हणजे किती होतात? 250. किती होतात? 250. आता 2 न किती न गुणलं की 8 येतात? 4 ने. मग 250 ला 4 न गुणलं की किती येतात? 1000. म्हणजे तुम्हाला इथं डायरेक्ट कळालं असतं की 8चा भाग जातो 8×5 40. या गोष्टी प्रॅक्टिस न होतील. आपण जेव्हा प्रॅक्टिस करू ऑटोमॅटिक नजरात बसतात, त्या फीड बसतात. मी पाठ केला का 125 चा पाढा कधी, पण मला दिसतं 500 म्हणलं की 125 न 4चा भाग जातो. आता मी 125 गुणिला 4 लक्षात ठेवलं का? नाही. मी एकच गोष्ट लक्षात ठेवली,
125 गुणिला 2 म्हणजे 250. 500 म्हणजे काय? 250ची दुप्पट. मग या 2ची पण काय होईल? दुप्पट. समजलं? किती उत्तर आलं? 40. सोडू शकता. 37 नंबर, 38. 93 आणि 39 11.2 येतील का? 12.2. असं का? 13.2. बर. कालच शिकवलं ना रे? पॉईंट खाली पॉईंट. आठवतं का कालचं लेक्चर? 13.2. वरती व्हॅल्यू आली 13.2. 9 आणि 3 12 खाली व्हॅल्यू आली 1.2. आता सांगितलं पॉईंट नंतर सारखे नंबर आहे. पॉईंट नंतर सारखे नंबर म्हटल्यानंतर पॉईंट मध्ये उत्तर येऊ शकतच येईल का? प्रत्येक ठिकाणी किती आहे? 11 11 11 11. पॉईंट नंतर एक नंबर, पॉईंट नंतर एक नंबर म्हणजे पॉईंट उरलाच नाही ना. उरला का? तर नंबर पॉईंट मध्ये येणारच नाही. नाहीतर भाग देऊन बघा. 12 1 12 12 1 12 132 उत्तर येते. ठीक आहे, कळालं? नेक्स्ट उत्तर याच्यामध्ये हा क्वेश्चन तुम्ही सोडवा. वरची बेरीज करायची, 8 न भाग द्यायचा. आता बघा हा प्रश्न बघा. आता अशा वेळेस काय करायचं? तुम्ही जर आता बघा, पॉईंट नंतर 2 नंबर आहे, खाली पॉईंट नंतर 1. सिंपल पॉईंट काढा पहिले. कसं काढायचे बघा. आता तोंडी जर सोडवायचं तर कसं? पॉईंट नंतर 2 नंबर आहे का नाही, आणि खाली पॉईंट नंतर 1 नंबर आहे, म्हणजे एक पॉईंट कुठे जास्त आहे? वरती. मग खाली शून्य देऊन टाका. 25/50. कळालं इथपर्यंत? मायनस. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2 प्लस. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 3. म्हणजे खाली एक शिल्लक आहे ना, वरती शून्य द्यावं लागेल 250. आणि खाली किती होतील? 5 फक्त. कारण पॉईंट काढण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. मोठ्या मोठ्या नाळ्या देऊन राहिले काही जण. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 3. खाली पॉईंट नंतर नंबर किती आहे? 4. शिल्लक कुठे आहे? खाली. शिल्लकचं कोण आहे? बरोबर आहे. ते एक वरती द्या ना. किती येईल उत्तर? 250 भागीला 5. हे कटलं डायरेक्ट. 25/50 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 0.5. क्या था मैं और क्या हो गया? सेकंदात उत्तर. कळालं का? समजलं ना? बघा, फक्त हे जमलं पाहिजे. आता काही जणांना वाटेल आपण ह्या गोष्टी कशासाठी करतो? होल नंबर पूर्ण संख्या घेण्यासाठी. पॉईंट नंतर 3 नंबर आहे, पॉईंट नंतर 4 नंबर आहे, 1 नंबरचा फरक छेदामध्ये, म्हणून 1 0 कुठे द्यायचं? वरती द्यायचं आणि सगळे पॉईंट काढून टाकायचे. सोडू शकता. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. याचं पण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. याचं द्या कमेंट बॉक्स मध्ये, देऊ शकता ना? याला पद्धतशीर लिहून देतो तुम्हाला. काही जणांना कसं थोडा कपडे बदलून आला की ओळखायला येत नाही. हा म्हणजे असा आहे. ठीक आहे. 4 दुनी 8 झालं उत्तर. 0.004. याला 2 न भाग दिला म्हणजे अर्ध केलं. 0.002. 002. 002 हा पॅटर्न लक्षात ठेवा ना. 002 कुठे दिसतो? 2 नंबर. कळालं आता? सोडू शकता. 64/0.8. बघा आता किती नंबरचा क्वेश्चन चालू आहे? 44. मग आता त्या चिल्लर गोष्टी सोडून द्या ना, डायरेक्ट क्वेश्चनवर या ना. 8 लिहिले मी. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. वरती किती शून्य देसाल? कशाला ऍडजस्टमेंट करायची? किती उत्तर येणार? 800. 44 नंबरचा जर क्वेश्चन सुरू आहे आपला, तर त्या गोष्टी आता करण्याची गरज नाही. पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, ते समजण्यासाठी असतात फक्त. 12 गुणिला 12 144 होतात. खाली 16 आहे. 16 9चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल? 9चा. पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर. खाली शिल्लक आहे ना, एक शून्य देऊन टाका. 90. किती देणार उत्तर? 90. एखाद्यानं जर माझ्या नोट्स बघितल्या तर काय म्हणाल ते? 144/16 90 कसं येतं? सरला शिकवता येतं का नाही? आता ते व्हिडिओ बघितल्यावर समजेल तुम्हाला की 90 कसं आलं. होतं कधी कधी. काही जणांना जज करायची सवय असते. चुकी, चुकी शोधायची फक्त. काय शोधायची? चुकी.
मधात प्लस काय आहे प्लस. आता मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या समजून घ्या. आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या मी पॉइंट काढणं, इथे पॉइंट काढणं, इथेही पॉइंट काढणं, त्या गोष्टी या क्वेश्चन मध्ये करू शकत नाही. का बरं रिझन सांगा. मधात काय आहे प्लस. मी इथे डायरेक्ट पॉइंट काढू शकत नाही, पण मी डायरेक्ट गुणाकार करू शकतो. नम नम 81, 9 गुणिला 9 81. कळालं इथपर्यंत काही डाऊट. आता पॉइंट नंतर एक नंबर, पॉइंट नंतर दोन नंबर. पॉइंट नंतर नंबर किती येणार 3, कारण गुणाकार आहे ना, सरळ सरळ काय गुणाकार. पॉइंट नंतर नंबर किती म्हणजे काय येणार 0.81 आणि खाली काय आहे 0.0081. याला डायरेक्ट नाही सोडू शकत, या दोघांची बेरीज करावं लागेल. पॉइंट खाली पॉइंट घ्या. 0.81, 0.81, 198 बरोबर. म्हणजे याचं उत्तर आलं 0.891 भागीला 0.0081. आता याचं उत्तर 11 तर येणार आहे, सगळ्यांना माहित झालं असेल बरोबर. म्हणजे सॉरी 11 उत्तर येईल, इकडलं नाही हा. भागाकार किती येईल 11. आता पॉइंटची ऍडजस्टमेंट करायची. पॉइंट नंतर 3 नंबर, पॉइंट नंतर 4 नंबर. शिल्लकचा कुठे खाली, म्हणजे किती शिल्लक आहे 1, तर वरती शून्य द्यावं लागेल 110. समजलं. आता काल जे मी तुम्हाला सांगितलं होतं पॉइंट काढून टाका आणि ऍडिशन करा, ती जर पद्धत कोणाला समजली नसेल तर पॉइंट खाली पॉइंटची पद्धत तुमच्यासाठी रेग्युलर आहे. कळालं. समजून घ्यायच्या गोष्टी. हा प्रश्न वेगळा होता म्हणून आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करावं लागलं, म्हणून मी नेहमी सांगतो. आता जर 2 सेकंदात सोडवा, ट्रिक पॉइंट खाली पॉइंट वगैरे लगेच ट्रिक. 2 सेकंदात ट्रिक फेल. कळालं का. कन्सेप्ट कधीच तुम्हाला चुकीचं आन्सर देणार नाही. 2 सेकंदातली ट्रिक फेल. मधात काय मायनस 16 पंच 80. बघा आता फास्ट मध्ये कसं सोडवायचं. 16 पंच 80, पॉइंट नंतर एक नंबर म्हणजे 8.0 म्हणजेच किती 8. व्हेरी गुड. 14 दुनी 28, 28 म्हणजे 2.8. खाली किती आहे 1.3. आता 8 मधून 2.8 जात नाही, 8.0 घ्यावं लागतील. 8.0 मधून 2.8 जर गेले तर किती येतात 5.2. इथेही 5.2 आहे, इथे 1.3 आहे, म्हणजे पॉइंट मध्ये आन्सर येणारच नाही. लगे असं पटकन क्लिक झालं पाहिजे. अभ्यास असा पाहिजे तुमचा आणि लक्ष शिकवण्याकडे असं पाहिजे की पॉइंट नंतर सारखेच नंबर आहे, पॉइंट मध्ये उत्तर येणार नाही. कारण 13 गुणिला 4 डायरेक्ट काय होतात 52. पॉइंट नंतर एक नंबर, पॉइंट नंतर एक नंबर, नंबर कटला. नेक्स्ट सोडू शकता, कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता याला सोडवण्याच्या 2 पद्धती आहे, दोन्ही सांगतो तुम्हाला सोपी कोणती वाटते बघा. 0 गुणिला 0.4 किती होतील 0.16. अपूर्णांकांचं लेक्चर आठवतं. काय करतो 3 1 3, 3 आणि 1 4, खाली 3 या टाइप मध्ये. तर काय करत आहे 0.4 गुणिला 0.4, 4 चूक 16. मनातल्या मनात मी म्हटलं 4 चूक 16, पॉईंट नंतर 2 नंबर. किती नंबर 2. त्याला सोबती किती आहे 1 आणि खाली किती आहे 0.4. हे किती येईल. काही जण काय करतात माहितीये का, ते आत्ता केलंय पोरीनं 0.17, 1.16. वाटलंच मला ते, ती सवय पडलेली असते आपल्याला. 0.16 अधिक 1 0.17. अरे 1 येतो, उत्तर किती येईल 1.16. कारण एक पूर्ण नंबर आहे 0.4. ठीक आहे. आता समजून घ्या, वरती 2 याचं उत्तर 29 येणार, एवढं तर माहित पाहिजे पाडा. तेच ऑप्शन आहे, द्या मारून. बरोबर. आता समजा सगळे ऑप्शन 2.9 0.29 वगैरे असते तर पॉइंट नंतर नंबर किती आहे 2, पॉइंट नंतर नंबर किती आहे 1, म्हणजे 2 नंबर वरती 1 नंबर खाली, म्हणजे 2 नंबर वरती म्हटल्यानंतर वरती 1 शिल्लक आला, मग खाली काय द्यावं लागेल 0. तर 29 ला खाली 10 जर दिले तर उत्तर काय येणार 0.9. मी आता जेवढ्या तुम्ही बघा आपलं 31 नंबरचं लेक्चर आहे, मी जेवढ्या वेळेस लेक्चर घेऊन राहिलो तेवढ्या वेळेस माझी नजर ऑप्शनवर राहते का नाही सांगा. क्वेश्चन सोडता सोडता ऑप्शन बघतो का नाही मी. ही सवय तुम्ही पण लावा, खूप लवकर आणि करेक्ट आन्सर येईल. कळालं का. हो का नाही हो म्हणता फक्त, कळा क्या हो कळा. कळा लेकिन वळा नाही बाद में. 0.05
पॉईंट नंतर 2 नंबर काढले तर वरती किती होतील? 100. 100 भागीला 5 20. हमको कळता लेकिन वळता नहीं सर. 51. कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्स. 52. 53. लिहून ठेवा नंबर. ठीक आहे. आता 96.54 89.63. ठीक आहे. आता काही ना काही तर टेक्निक असेल ना याच्यात. एवढं तुम्हाला अवघड प्रश्न तर देणार नाही ते. आता समजून घ्या वरती काय आहे 96.54 मायनस 89.63. ठीक आहे. छत्रपती संभाजी नगर 96.54. बर हा इथं काय आहे गुणाकार आहे. भागाकारला गुणाकार केलं ना तर काय होईल वरती 9.654 अधिक 8.963 आणि इकडे बघा 965.4 वजा 896.3. आता याला सोडवण्याच्या दोन पद्धती बघा. दोन पद्धती कशा एक सांगतो आणि नंतर दुसरी सांगतो. पहिली पद्धत आहे सरळ सरळ वजाबाकी करा. याची जर वजाबाकी केली 4 मधून 3 गेला 1 किती 6.91. आता तेच येणार प्रत्येक ठिकाणी. इथं पण 6.91 म्हणजे किती लिहितं 61.9. एक केलं की बाकीचं आन्सर होऊन जातं. यांची बेरीज करा एकदा 186.17 बरोबर. मधात काय आहे गुणाकार. काय केलं सांगतो दुसरी पण पद्धत सांगतो. या दोघांची वजाबाकी केली उत्तर किती आलं 6.91. या दोघांची बेरीज केली. आता मला जमत नाही असं तुम्हाला वाटतं बर मला एक गोष्ट सांगा या दोघांची वजाबाकी येते का तुम्हाला सेपरेट असा प्रश्न असता तर उडत उडत सोडवलं असतं बरोबर आहे. दोघांची बेरीज येते का दोघं कंबाईन झाले तर काय झालं म्हणजे कसं आहे आई मी पोळ्या करते नाही भाजी बी करावं लागल भात बी करावं लागल भांडे बी घासावं लागल मग टेन्शन येतं. येतं सगळं पण येतं काय जीवार. म्हणून असा प्रश्न दिसला की तुम्हाला सगळ्यात पहिले येतं जीवार. जीवार आले की ते प्रश्न तुम्ही बघत नाही आणि असे प्रश्न पेपरला आले की तुम्हाला काही सुचत नाही. साधी बेरीज वजाबाकी दोन गोष्टी केल्या मधात कोणतं साइन आहे गुणाकार. तीच गोष्ट पॉइंट बदलला या दोघांची बेरीज पण तीच येणार. डबल बेरीज करण्याची गरज नाही. इथे 186.17 आलं तर इथे बेरीज किती येणार 18.617. का बरं पॉइंट नंतर नंबर किती आहे 3. आपल्या बेरजेमध्ये किती आले पाहिजे 3. वजाबाकी आली तीच वजाबाकी आहे. पॉइंट नंतर नंबर किती पाहिजे 1. इथं किती आहे 2 म्हणजे उत्तर किती येणार 69.1. आता बघा उत्तर आलं 1. किती आलं उत्तर 1. आता पॉइंट नंतर नंबर मोजा वरती कारण गुणाकार बनवलं गुणाकार म्हटल्यानंतर पॉइंट नंतर नंबर मोजा किती आहे 2 3 टोटल नंबर किती वरती 5. पॉइंट नंतर 2 पॉइंट नंतर 1 किती नंबर खाली 3. किती शिल्लक आहे कुठं वरती छेदामध्ये किती द्यावं लागतील 2. आणि 2 म्हणजे याला असं लिहितात एकदम प्रॉपर भाषेत सांगतो घातांकाचं लेक्चर बघितलेलं आहे ना 10 ची पॉवर 2 म्हणजेच वरती आल्यावर 10 ची पॉवर काय होईल -2. पॉवर वरती आल्यावर काय होते मायनस म्हणजे उत्तर किती येणार ए नंबर. ठीक आहे कळालं समजलं का हो का नाही सांगा. ठीक आहे दुसरी पद्धत सांगायची का थोडीशी ऍडव्हान्स सांगायची का बरं सांगतो बघ थोडीशी ऍडव्हान्स आहे समजून घ्या. पॉइंट नंतर नंबर किती आहे समजून घ्या किती नंबर आहे 2. पॉइंट नंतर 2 पॉइंट नंतर 2 मी काढले बाहेर समजून घ्या. मी त्याला बाहेर काढले ऐकून घ्या थोडीशी वेगळी पण उत्तर लवकर येईल. तर किती झाले ते 10 छेदामध्ये येतील ते कुठे येतील छेदामध्ये. पॉइंट नंतर नंबर किती आहे 2 ते कुठे येतील अंशामध्ये. किती कुठे येतील ते अंशामध्ये. बस याला a - b लिहा याला a + b लिहा
कळालं? काही नाही, काय केलं ते सांगतो फक्त. पॉईंट नंतर सारखे नंबर आहे, पॉईंट नंतर सारखे नंबर आहे, आपण त्याला वेगळं काढलं. ठीक आहे. गुणिला पॉईंट नंतर नंबर किती आहे? 3. म्हणजे छेदामध्ये किती येतील? 1000. किती येतील? 1000. त्याचं बेसिक आहे, मी सांगतो नंतर तुम्हाला. पॉईंट नंतर नंबर किती? 1. म्हणजे वरती किती येतील? 10. इथं किती आहे? a प्लस बी आणि खाली a मायनस बी. ठीक आहे. a मायनस बी, a मायनस बी कटलं. a प्लस बी, a प्लस बी कटलं. 10 10 कटले, 0 0 कटले. 1/100 म्हणजे 10⁻². कळालं का? काय केलं? थोडीशी टेक्निक वापरली. कोणती टेक्निक ते सांगतो आता. असे प्रश्न येणार बघा. हे मी का सांगत नाही? कारण याच्यासाठी थोडीशी इंटरनल तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन झाली पाहिजे. इंटरनल म्हणजे इथं मी कमीत कमी 2 स्टेप मिक्स केलेले आहे मी. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. आता मी काय केलं ते फक्त एक फ्रॅक्शन घेऊन सांगतो हां. बघा समजलं तर समजलं, नाहीतर हे तर सांगितलेलंच आहे तुम्हाला रेग्युलर. पण हे खूप सुपरफास्ट आहे. कारण हे डोळ्यानं सोडू शकता तुम्ही. काय केलं मी बघा. पॉइंट आहे 96.54 ला मी लिहिलं 9654/10. काय लिहिलं? 10. 100 सॉरी. काय लिहिलं? 100. इथं 100 पाहिजे सॉरी. दोन्ही ठिकाणी 100 पाहिजे. सॉरी. दोन्ही ठिकाणी किती पाहिजे? 100. तेवढं करून घ्या. काय केलं? 100 केलं. पॉइंट नंतर 2 नंबर, पॉइंट नंतर 2 नंबर 100. इथं पण पॉइंट नंतर 2 नंबर, पॉइंट नंतर 2 नंबर किती झाले? 100. आता त्याला लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? समजून घ्या. फक्त समजून घ्या. थोडंसं आहे ते. त्याला लिहिताना काय करणार आपण? 1/100 आणि खालचं पण काय लिहिणार? 1/100. आता हा गुणाकार केल्यानंतर कुठे जाईल? वरती जाईल. म्हणून मी डायरेक्ट इथलं पॉइंट काढल्यानंतर खाली 100 दिले आणि इथला पॉइंट काढल्यानंतर वरती 100 दिले. आता इथं तर तुम्हाला समजलं नाही कारण दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या. इथं समजून जाईल. पॉइंट नंतर नंबर किती आहे? किती आहे? 3. म्हणजे 1/1000 झालं ते. किती झालं? 1/1000. पॉइंट नंतर नंबर किती आहे? ते काय झालं? 1/10. उलट केलं तर 10 कुठे गेले? वरती. म्हणून मी डायरेक्ट सोडवतानाच या गोष्टी अप्लाय केल्या. काय? पॉइंट नंतर 2 नंबर तर खाली 100 दिले. पॉइंट नंतर 2 नंबर तर वरती 100 दिले. पॉइंट नंतर 3 नंबर तर खाली 1000 दिले. पॉइंट नंतर 1 नंबर तर वरती 10 दिले आणि हे तर a प्लस बी, a मायनस बी आहेच. एकाला a म्हणा, एकाला b म्हणा. किती पटकन उत्तर येतं. कन्सेप्ट स्ट्रॉंग असली की. कळालं का? ठीक आहे. पण ही मेथड कधी फेल होणार? जेव्हा पॉइंटमध्ये फरक असणार. इथं जर 896.3 असते तर कॉमन घेतल्या गेले नसते. पण एवढा टफ प्रश्न तुम्हाला देणार नाही. हे जर नसेल समजलं, हे तर समजलं ना? मग काय करायचं अशा वेळेस? इंटरेस्ट आणायचा व्हिडिओ बघताना की चला या गोष्टी आपण करून बघू एकदा. आहे असे प्रश्न. एक प्रश्न आहे 43.86 चा. मला आठवतो अजून 42.86 का 43.86 येतो. बरं 55 नंबर टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. काय विषय? हा नेक्स्ट. हा सोडू शकता? सोडू शकता ना? 4.71 भागीला 47.1 अधिक 52.73 भागीला 527.3. ठीक आहे. उत्तर 1 येणार. उत्तर किती येणार? 1. काही प्रॉब्लेम? आता पॉइंट नंतर नंबर किती? 2. पॉइंट नंतर नंबर किती? 1. म्हणजे छेदामध्ये किती द्यावं लागतील? 10. कारण 1 नंबर शिल्लकचा आहे. पॉइंट नंतर नंबर किती? 2. पॉइंट नंतर नंबर किती? 1. म्हणजे छेदामध्ये किती द्यावं लागतील? 10. इथपर्यंत समजलं? हे किती झालं? 0.1 आणि हे किती झालं? 0.1. 1 आणि 1. दिसायला कसा दिसतो आणि उत्तर कसं येतं? 56 नंबरचा क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला त्या गोष्टी डायरेक्ट फॅमिलियर वाटून राहिल्या, असं वेगळं नाही वाटून राहिलं. हाच क्वेश्चन पहिला असता तर सोडवता येईल. 57 नंबर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट बॉक्समध्ये टाका. 58 आपण कमेंट बॉक्समध्ये टाका. 59 125 आणि 27 हे होतील तुमचे. 125 आणि 27 किती होतात रे? 152. 0.152 आणि खाली 0.8. उत्तर तर 19 येणार आहे फिक्स. एकच येणार, 19च येणार. का? पाढेपाठ करा ना. त्याच्यात काय असं विशेष थोडी, कुठून असं आलं थोडी. मला दिसतं ते 19 गुणिले 8 152. तुम्हाला का दिसत नाही? सकाळी सकाळी का दिसत नसतं?
0.152 0.8 उत्तर 19 येणार. पॉईंट नंतर वरती 3 नंबर आहे, पॉईंट नंतर खाली 1 नंबर आहे, 2 पॉईंटचा फरक आहे, तो ऍडजस्ट करावा लागेल कुठे, छेदामध्ये, आणि उत्तर घेऊन येणार 19.2. हा ते झालं, ते 0.19. बोलण्यात थोडं चुकलं की लगे हा सर सर 61 नंबर कमेंट बॉक्स मध्ये का सोडवायचं. बरं 1 मिनिट सोडू कारण 4 आणि 5 आहे. 3 दुनी 6, 6 गुणिला 4 24, 24 गुणिला 5 120. 3 दुनी 6, 6 चोक 24, 24 ने कितीचा भाग जाईल 5चा. आलं उत्तर 5. द्या ना सोडून. कशाला सोडवायचं. ठीक आहे, नाही 500च पाहिजे. पॉईंट नंतर 1 नंबर, पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 1, टोटल नंबर किती आहे 4. खाली 6 असले पाहिजे 100%, तरच 500 येणार ना. 2 आणि 2 बघा, असा माइंड चालला पाहिजे गड्या तुमचा. आता मी मोजले का, पण आन्सर पाहून सांगू शकतो की 2च पॉईंटचा फरक येणार. खाली छेदामध्ये किती आहे 6, वरती किती आहे 4, 2 पॉईंटचा फरक छेदामध्ये जास्त आहे, तर इथं 2 शून्य वाढवावं लागतील. किती उत्तर येणार. सोडू शकता. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे बरं सर्वांनी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे पण सोडू शकता. 63 म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल माझ्यासोबत. 1.002 आत्ताच बोललो, असे क्वेश्चन येतात बरं पेपरला. पॉईंट नंतर 2 नंबर आहे, तर 2 शून्य काढले, सॉरी 2 पॉईंट काढले तर किती शून्य लागतील रे 2. काय राहिलं प्रश्नामध्ये 50. तसा हा प्रश्न सोडवण्याची गरज होती का. 45 येऊ शकत नाही, 70 येऊ शकत नाही, 35 येऊ शकत नाही. पॉईंट नंतर नंबर कटला, पॉईंट नंतर नंबर कटला, 75 गुणिला 5 175. हा ते उत्तर 5 आलं ना, जाऊ देणार रे. अरे थोडं जबलिंग होतं राव. 65 नंबरचा क्वेश्चन आहे, 3रा क्लास आहे, समजून घ्यायचं, भावना समजून. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, 375 भागीला 75, 75 न 5चा भाग जाणार सरळ सरळ. का सर 75 गुणिला 2 लिहून ठेवायचं, हे नोट डाऊन करायचं. फास्ट कॅल्क्युलेशन, एक छोटं बुक बनवा तुम्ही, एक छोटस डायरी सारखं, त्याच्यावर हेडिंग टाका फास्ट कॅल्क्युलेशन. 75 गुणिला 3, 75 गुणिला 4 आणि 75 गुणिला 5. इथपर्यंत थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. रिपिटेटिव्ह नंबर आपल्या लक्षात असायला पाहिजे. हे फक्त काय करायचं, बोर झाले असं छोटस लेटर पाहिजे, ते एक डायरी सारखं घ्यायचं आणि थोडस रीड करायचं. हा 75 वगैरे, इंटरेस्ट येत चालतो, गोष्टी अजून क्लिअर होतात, वेळ लागत नाही, सरळ सरळ. आता सांगा किती सोपा प्रश्न आहे. सांगा तोंडी सांगा, काही विषय नाही. पॉईंट नंतर 3 नंबरचं उत्तरामध्ये पॉईंट नंतर 3च नंबर यायला पाहिजे. सी सी. नेक्स्ट 170 होता का. बरं, व्हेरी गुड, असं लक्षात ठेवा रे. बघा 170 आहे, उत्तरचा 493 येणार. किती येणार 493. पण शून्य द्यावं लागणार, 4930. 17 गुणिला 29 याचं उत्तर 493. हा 0 ऍडजस्ट करावा लागेल. मीच सांगितलं सुरुवातीला तुम्हाला, पहिल्या क्वेश्चन मध्ये मीच अप्लाय नाही केलं, असं होतं. पॉईंट नंतर 3 नंबर 1 2 3 4.93. ते शून्याला सोडून द्या. आपली कन्सेप्ट लक्षात ठेवा. 4 पॉईंट नंतर काय 9 आणि 3, पॉईंट नंतर 9 आणि 3 कुठं दिसतं, एकाच ऑप्शन. असं होतं. हे सांगू शकता 4 64 भागीला 16. एवढं फास्ट कॅल्क्युलेशन झालंच पाहिजे तुमचं. 64 भागीला 16, 16 64. 4 पॉईंट नंतर नंबर किती वरती 3, खाली पण किती आहे 3, म्हणजे सरळ सरळ उत्तर किती 4. सोडू शकता कमेंट बॉक्स मध्ये. हे पण रिपीट झालं वाटतं. 69. हाही सोडवा, काही अवघड नाहीये, बेरीज करायची सरळ सरळ. सांगा, हा सांगा बरं तोंडी पटकन सांगा. पॉईंट नंतर 3 नंबर येतील ना. हा ते बरं सांग, सी ऑप्शन आले सगळ्याला दिसतो. आत्ताच आज आला प्रश्न, आता एक प्रश्न सोडवला ना मी, हा एक तुमच्यासाठी होमवर्क. 72 आणि लास्ट 50 भागीला 1000
शून्य शून्य कटलं, काय उत्तर येईल सांगा? 0.05. ठीक आहे, कसं वाटलं लेक्चर आजचं? याच्यानंतर पॉईंटचा गुणाकार भागाकार मध्ये काही प्रॉब्लेम जाईल? एकदा शिकायचं, परफेक्ट बनायचं आणि बाकीच्यांपेक्षा समोर चालायचं. ठीक आहे, 665 क्वेश्चनची पीडीएफ दिलेली आहे. मला असं वाटतं त्याच्यातले 65 क्वेश्चन तर रिपीटच आहे, बरोबर? म्हणजे जवळपास 600 क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी. तेवढे 600 क्वेश्चन केले तर महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये बोर्ड मास मध्ये प्रॉब्लेम जाणार नाही. आणि बोर्ड मासचे क्वेश्चन येतात म्हणजे येतात. ठीक आहे, जय श्रीकृष्ण.